नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 26 जून आणि आज आहे शाहू महाराज यांची जयंती आहे. तर आपण त्यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आज आपण जाणून घेणार आहोत सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, बहुजनांचे राजे आणि महान समाजसुधारक राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो. राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचे जन्म नाव यशवंतराव गाटगे होते. पुढे त्यांना कोल्हापुराच्या राजघराण्यात दत्तक घेण्यात आले आणि ते छत्रपती शाहू महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. सन 1894 मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार स्वीकारला. राजा असूनही त्यांनी केवळ राजवाड्यात राहून सत्ता गाजवली नाही, तर गरीब, दलित, शेतकरी, कामगार आणि महिलांच्या हक्कासाठी आयुष्यभर काम केले. राजश्री शाहू महाराजांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक वसतिगृह सुरू केले. शिक्षण हे सर्वांसाठी असले पाहिजे हा त्यांचा विचार होता. सन 1902 मध्ये त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण लागू केले. हा भारताच्या सामाजिक न्यायाचा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. शाहू महाराजांनी अस्पृश्यतेला विरोध केला. दलित समाजाला समान हक्क, शिक्षण आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांनी बालविवाहाला विरोध केला आणि विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यालाही शाहू महाराजांनी मदत केली. म्हणूनच राजश्री शाहू महाराजांचे कार्य आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे राजश्री शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन. तर आपण आता शाहू महाराज यांच्याविषयी पूर्ण माहिती पाहणार आहोत. राजश्री शाहू महाराजांची माहिती. राजश्री शाहू महाराज, पूर्ण नाव छत्रपती शाहू महाराज, जन्म 1874 रोजी झाला. जन्म नाव यशवंतराव गाटगे होते. दत्तक, कोल्हापुराच्या राजघराण्यात दत्तक घेतल्यानंतर त्यांचे नाव शाहू महाराज झाले. त्यांचा राज्याभिषेक 2 एप्रिल 1894 रोजी झाला. निधन 6 मे 1922 रोजी झाले. त्यांची ओळख बहुजन, दलित, शेतकरी, कामगार आणि महिलांच्या हक्कासाठी कार्य करणारे महान समाजसुधारक म्हणून त्यांना राजश्री ही उपाधी मिळाली. शाहू महाराजांचे प्रमुख कार्य आपण पाहणार आहोत. शिक्षणासाठी मोठे योगदान. सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मागासवर्गीय, दलित व गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. शिक्षण, जात पात, गरिबी यामुळे कोणालाही मागे राहू नये अशी त्यांची भूमिका होती. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. भारतातील पहिला आरक्षणाचा निर्णय 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण लागू केले. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अस्पृश्यता निर्मूलन, दलित समाजाला समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी संघर्ष केला. सार्वजनिक ठिकाणी शिक्षण, नोकरी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार सर्वांना मिळावा यासाठी काम केले. जातीय भेदभावाला त्यांनी ठाम विरोध केला. महिलांसाठी कार्य. विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. बालविवाहाला विरोध केला. महिलांनी शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी व कामगारांसाठी कार्य. शेतकरी, मजूर आणि गरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक निर्णय घेतले. सावकारीच्या जाचातून लोकांची सुटका व्हावी यासाठी उपाययोजना केल्या. सामान्य जनतेचे राज्यकारभारात महत्त्व वाढवले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली. राजश्री शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी व सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत केली व त्यांना प्रोत्साहन दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याला शाहू महाराजांनी पाठिंबा दिला. बहिष्कृत समाजाच्या हक्कासाठी चालणाऱ्या चळवळीला त्यांनी आर्थिक व नैतिक मदत केली. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी महत्त्वाची माहिती. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ओनली GK GS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.